आता रिसेंटली आलेल्या IRDAच्या एका स्टडीनुसार समजून आलंय की आजही कितीतरी लोक आहेत जी मुंबई, पुणे, नागपूर किंवा बेंगलोर सारख्या मेट्रो सिटीजमध्ये राहतात किंवा दिल्ली सारख्या मेट्रो सिटीजमध्ये राहतात आणि त्यांचा मेडिक्लेम जो आहे तो ट्रेडिशनलवाला 2 लाख रुपये, 3 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये आहे. किंवा काही लोक 10 लाखाचा इन्शुरन्स काढतात आणि 10 लाखाच्या इन्शुरन्सवाल्याला काय वाटतं की बाबा मी तर एकदम सुपर फिट आहे आणि माझ्या मेडिक्लेममधून काही झालं तर पैसे मला मिळतील आणि माझा आजार पण बरं होईल. पण मित्रांनो, आजही सांगतो, तुम्ही तुमच्या जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा आणि जे मोठे आजारपण आहेत किंवा क्रिटिकल डिसीजेस आहेत त्यांच्यासाठी कितीचा खर्च येतो. मित्रांनो, 10 लाख रुपये हे आजपासून 5 वर्षापूर्वी किंवा कोविडच्या आधी भरपूर होते. पण आज कोविडच्या नंतर किंवा कोविडच्या 5 वर्षानंतर जर बघाल तर तुम्हाला कमीत कमी 50 लाखाचा किंवा 1 करोडचा इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. कारण की 10 लाख रुपये तुमचे कधी संपतील एका हॉस्पिटलायझेशनमध्ये ते तुम्हाला कळणारही नाही. आणि जर घरातली 4 लोकांची फॅमिली आहे, नवरा बायको आणि 2 मुलं, त्याच्यातला एका माणसाने जर 10 लाख रुपये युटिलाइज केले आणि त्याचं हॉस्पिटलचं बिल अजून पुढे वाढणार आहे तर बाकीच्या लोकांनी काय करायचं. त्यामुळे जर तुमच्याकडे 10 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही एक कॉम्बिनेशनवाली टॉपअप पॉलिसी घ्या किंवा तुमची ही 10 लाखाची पॉलिसी 2, 2.5 किंवा 5,000 रुपये एक्स्ट्रा प्रीमियम भरून 50 लाखाची करून घ्या. रिन्युअलच्या वेळेस तुमची सम इन्शुर्ड वाढवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर आजारी पडले तर कोणतीच इन्शुरन्स कंपनी तुम्हाला इझिली सम इन्शुर्ड वाढवून नाही देणार. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस फिट आहात, हेल्दी आहात, त्यावेळेस तुम्ही इन्शुरन्सची सम इन्शुर्ड वाढवा आणि टॉपअप पॉलिसी घ्या किंवा तुमच्या एक्झिस्टिंग 10 लाखाच्या इन्शुरन्सला 50 लाखावरती घेऊन जा. 3-4 हजार रुपये, 5,000 रुपये जर तुम्ही 10 वर्ष एक्स्ट्रा जरी भरले तरी फक्त 50,000 रुपये तुमचे जातील. पण तुमच्याकडे पीस ऑफ माइंड असेल, 50 लाख रुपयाचं रिस्क कव्हर आहे. असं जर काही मोठं आजार पण आलं तर तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट, घर, गोल्ड, FD मोडून तिथे हॉस्पिटलचं बिल नाही भरायला लागणार. त्यामुळे जर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल काही माहिती हवी असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपण नक्कीच तुम्हाला एक चांगलं टॉपअप हेल्थ इन्शुरन्स किंवा बेस हेल्थ इन्शुरन्सचं कोटेशन देऊ. थँक्यू.